नमस्कार 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 नमस्कार. मी सचिन खेडेकर. कोण होणार करोडपती या अद्भुत अफलातून आणि अविस्मरणीय खेळात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. एका गावात जमिनीच्या वादात एका महिलेला जाळून टाकलं गेलं. तिचा नवरा मनानं पूर्ण खचला. मुलीचं तर भविष्य अंधारात होतं, पण ती मुलगी सावरली कारण तिला दीपस्तंभ सापडला. एका मुलाला एक हात नाही, एक पाय नाही. आयुष्यात भरारी वगैरे शब्द आपल्यासाठी बनलेलेच नाहीत असं वाटायचं त्याला. पण त्यानं थेट स्पर्धा परीक्षा देण्यापर्यंत मजल मारली, कारण त्याला दीपस्तंभ सापडला. एका मुलीला घर सोडा, राहायला साधी झोपडी सुद्धा नशिबात नव्हती. कुठं पाय ठेवायला जागा नाही, तर आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचं स्वप्न लांबची गोष्ट. पण ती चांगली नोकरी मिळवून स्थिरस्थावर झाली, कारण तिला दीपस्तंभ सापडला. कोणता दीपस्तंभ ते आज आपण कर्मवीर या विशेष भागात पाहणार आहोत. निसर्गाने आपल्याला जर इतकं भरभरून दिलेलं आहे, तर ज्यांना हे दिलेलं नाही त्यांच्या सोबत आपण उभं राहायला पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. या कृतज्ञतेच्या भावनेने दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली. सुदैवाने महाजन सरांची माझी भेट झाली. ते मला तेव्हाच म्हणाले, तुला आईवडील नाही आहेत तर मी आहे ना, मी तुला आईवडिलांप्रमाणे वागणूक देईल. त्यानंतर माझ्या स्वप्नांना जो बळ मिळाला, कधीच मी माझ्या आयुष्यात मागे बघून पाहिलं नाही. मला असं ऐकलं जायचं की तू शिकून काय करणार आहे किंवा दयाची भावनेने खूप बघितलं जायचं. पुढं असं काहीतरी मोठं करण्यासाठी कोणी असं प्रोत्साहन देत नाही. त्यामुळे मला दीपस्तंभ मध्ये आल्यावर एक दिशा दिली, मार्ग दाखवला. ज्यांना असं म्हटलं जायचं घरात आणि समाजात की यांचा काहीच उपयोग होणार नाही, हे ओझं आहे आपल्यावर, असे मुलं मुली आता त्यांच्या कुटुंबाला पुढे नेत आहेत. आमच्या भारतामध्ये जी मुलं अनाथ असतात, अपंग असतात, त्यांचं पालकत्व समाज घेतो. एकत्र येऊन त्यांना प्रेम मिळेल, सुरक्षित घर मिळेल आणि त्यांना पुढे जाण्यासाठी सर्व प्रकारच्या संधी मिळेल, अशी व्यवस्था आमच्या देशात आम्ही उभारली आहे. असं स्वप्न आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शिक्षकांचेही शिक्षक असलेले दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांचे. नमस्कार. या. माझ्या समोर बसलेले आहेत यजुवेंद्र महाजन. तुम्ही कसे आहात? अगदी छान. खरं सांगावं तर आपल्या समोर बसून खूप छान वाटतंय. तुमच्या बरोबर कोण आले आज? माझी पत्नी आणि सोबत काम करणारी माझी मानसी आली आहे इथे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही देखील ह्याच कामामध्ये यजुवेंद्रना साथ देता. हो. आणखीन काय करता? काही नाही, घर सांभाळते, सरांना सांभाळते. आणि सरांचा संसार खूपच मोठा आहे, त्यामुळे तुमच्यावर अनेक पदरी जबाबदारी आहे. हो. याची आम्हाला कल्पना आहे पूर्णपणे. हो. यजुवेंद्र, ज्या वयामध्ये तुम्ही दीपस्तंभची स्थापना केली, ह्या कामाला सुरुवात केली, त्या वयामध्ये तरुण मुलं स्वतःच्या करिअरचा विचार करत असतात. त्यावेळेला तुम्हाला इतरांच्या करिअरचा विचार आधी आला. याच्या मागे काय प्रेरणा आहे? खरं तर थोडं मागे जाईन मी यासाठी. मी जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल या गावी शिकायचो. माझं ग्रॅज्युएशन तिथे झालं आणि माझे वडील डिप्लोमा डॉक्टर होते आणि ते धर्मार्थ दवाखाना चालवायचे. तर जागरूकही होते आणि थोडे पैसे होते. त्यांनी मला उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्याला पाठवलं. तोपर्यंत मला वाचण्याची आवड लागली होती. विवेकानंद आयुष्यात आले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यायला लागले होते, नेताजी आले होते. आणि एक समजायला लागलं होतं की सर्व प्रकारच्या अंधारावर एकच प्रकाशाचा किरण लागणार आहे आणि तो ज्ञानाचा, शिक्षणाचा. त्याच्याने ह्या सगळ्या अडचणी दूर होणार आहे. आणि मग त्यासाठी शहरात जावं लागतं उच्च शिक्षणासाठी.
2% पण ग्रामीण आदिवासी मुलामुलींना हे शक्य नाही. मी येऊ शकलो, माझे बाकीचे मित्रमैत्रिणी येऊ शकले नाही. मला त्या वयात एवढाच विचार होता की यार हे काही बरोबर नाही, असं का पाहिजे ना, ते पण चांगलेच होते शिकायला. अगदी. आणि मग त्यावेळेस ठरवलं की ज्यांच्यापर्यंत अजून चांगलं शिक्षण पोचलं नाही त्यांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे. ज्यांना सर्वात जास्त माझी गरज आहे त्यांच्यासाठी मी काम केलं पाहिजे. ते पुण्यात होणं शक्य नाही आणि म्हणून गावाकडे जाण्याचा विचार आला. तो विचार काही जणांजवळ बोलूनही दाखवला. त्यांनी प्रॅक्टिकली सांगितलं की आधी पुण्यात थांब, पैसे कमव, विशेष म्हणजे लग्न कर, गावाकडे गेला तर होणार नाही, आणि मग तुला काय करायचं कर. पण मला असं वाटत होतं की तुम्ही उत्तरांचा शोध घ्यायला लागलात की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून अनेकांचे जीवन बदलतात. म्हणून 25व्या वर्षी तो निर्णय घेतला. आणि करिअरची चिंता म्हणाल तर घरच्यांना होती थोडी चिंता, पण मला एक समजायचं, आपल्याला जे मनापासून आवडतं, जमतं आणि जे केल्यावर छान वाटतं ते माणसाने केलं पाहिजे. अर्थात. लोकांना काय वाटतं हा विषय नाही. नाही, खरंय. आणि ह्या गोष्टीवर माझं प्रेम आहे आणि ह्यात मला सातत्य दाखवायचं आहे असं जर म्हटलं तर त्यातली गंमतही यायला लागते, खरंय. त्याचं ज्ञानही वाढतं. मला वेडं म्हणायचे तेव्हा. हम्म. पण मला वाटायचं नाही, असं जगलं पाहिजे की किती लोकांना आनंद व्हायला पाहिजे आपल्या जगण्यातून, एवढाच विचार तेव्हा मनात होता. क्या बात. आता आपण खेळाकडे येऊया. तुम्ही अधिकाधिक रक्कम जिंकावी आणि दीपस्तंभला हातभार लागावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. नक्कीच. खेळाचे नियम तुम्हाला समजावून सांगतो. 1,000 रुपयांसाठी पहिला प्रश्न, 2,000 रुपयांसाठी दुसरा प्रश्न, असे एक एक करत 15 प्रश्न तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत घेऊन जातात. ह्या खेळाचे 2 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा 10,000 रुपयांचा आणि दुसरा टप्पा 3,20,000 रुपयांचा. पहिल्या टप्प्यामध्ये हे कम्प्युटरराव तुम्हाला 45 सेकंदाचा अवधी देतील उत्तर देण्यासाठी. आणि दुसरा टप्पा आहे 6वा ते 10वा प्रश्न. यात कम्प्युटरराव तुम्हाला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदाचा अवधी देतील. आणि मग 11व्या प्रश्नानंतर तुम्हाला वेळेचं बंधन असणार नाही. तुम्ही अगदी कितीही वेळ विचार करू शकता. तुमच्या मदतीसाठी इथे 3 लाईफलाईन्स आहेत. पहिली लाईफलाईन आहे 50-50, दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड, तिसरी लाईफलाईन आहे बहुमताचा कौल. स्पष्ट आहेत नियम? होय, नक्की. हा खेळ आपण भोंगा वाजेपर्यंत खेळणार आहोत. करूया खेळाला सुरुवात. जरूर. यजुवेंद्र महाजन यांच्याबरोबर खेळाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की इथे हॉट सीटवर स्पर्धक खेळत असतानाच तुम्ही सुद्धा घर बसल्या आपल्या फोनवर कोण होणार करोडपती खेळू शकता. सोनी लिव्ह ऍप डाउनलोड करून किंवा अपडेट करून. यात तुम्ही बक्षिसं तर जिंकणार आहातच, सोबत रोख रक्कम सुद्धा जिंकू शकता. दररोज तुमच्यातील एक सर्वोत्तम स्पर्धक 1 लाख रुपये जिंकू शकतो. घरी बसून खेळताना तुम्हाला काही अडचण आली तर आता तुम्ही सुद्धा लाईफलाईनचा वापर करू शकता. त्याशिवाय तुम्हालाही मिळू शकते हॉट सीटवर येण्याची संधी. तर मग खेळत राहा आणि जिंकत राहा. तर चला खेळूया यजुवेंद्र महाजन यांच्याबरोबर कोण होणार करोडपती. ₹1,000 हा आहे पहिला प्रश्न. पुढीलपैकी कोणते खेडेगावातील प्रवास वाहतुकीचे साधन आहे? आणि पर्याय आहेत ए ढमढम, बी ठणठण, सी घणघण, डी टमटम. डी टमटम लॉक करा. डी टमटम. कम्प्युटरराव डी टमटम लॉक करा. डी टमटम हे बरोबर उत्तर आहे. खानदेशी भाषेची जी मजा आहे किंवा भाषेचा गोडवा, याची काय खासियत आहे? खानदेशी भाषा विशेषतः त्यातही 3-4 भाषा आहेत, पण अहिराणी ही त्याच्यातली अहिराणी, yes. मुख्य भाषा. हा. पहिली गोष्ट, ही भाषा ना क्षणात आपल्याला कनेक्ट करते, मैत्रीच्या नात्यावर नेते. जरा ऐसपैस भाषा आहे आणि खूप समृद्ध झालेली तशी भाषा आहे. मला म्हणायचं आहे की तुम्ही खूप छान बोलतात सचिनजी. अहिराणीमध्ये असं म्हणणार, गैरा भारी बोलस रे तू सचिन. एक जळगाव विशेषतः परिसरात जी बोलली जाते तालुक्यात, ती भाषेत त्याचं असं म्हणा, काय भारी बोलतो रे तू सचिन. तो ती त्या पद्धतीने बोलली जाते. काही भाषा त्याच्यातले जे डायलेक्ट म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये फक्त जो हेल असतो तो बदलतो, गाणं थोडं बदलतं. हा बदलतं, शब्द तेच असतात. किती चांगला बोलतोय रे तू सचिन तिथे.
अशा पद्धतीने बर. बोलली जाते. अजून त्याच्यातला एक हेल काढून वेगळं असतं, असा बोलीराय ना, असा बोलीराय ना, जसं वाटणं नुसतं ऐकत राहो तुले. तर अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या वा, ह्याच्यात वा, वा, बोललं वा. जातं. म्हणजे आता तुमचं अहिरणीतलं ऐकून असं वाटतं की मी हे प्रमाण मराठीत बोलतोय आणि तुम्ही सगळी उत्तरं अहिरणीत द्यावी. पुढे मला सांगायला आवडेल, भाषेच्या पलीकडे एक संवाद आम्हाला करावा लागतो, ज्यांना ऐकू येत नाही आणि ज्यांना बोलता येत नाही. हम्म. आणि मला असं जाणवलं यामध्ये प्रेमाची भाषा खूप महत्वाची असते. आणि आपण म्हणू की फेशियल एक्सप्रेशनवरून तुम्ही लक्षात घेऊ शकतात. तर आमची काही मुलं तर ब्लाइंड पण आहे, म्हणजे त्यांना चेहरा पण दिसत नाही. हो, मग तुमचा स्पर्श ही तुमची भाषा होते, खरंय. तुमच्या मायेचा ओलावा ही तुमची भाषा होते. अगदी आज तुमच्या तोंडून आता हे ऐकताना खूप जाग आल्यासारखं झालं. एक प्रश्न घेऊया सर. जरूर. 2000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. बैलजोडीच्या नांगराच्या खालच्या बाजूला असलेल्या टोकदार लोखंडी पट्टीला पुढीलपैकी काय म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए गोफण, बी तिफण, सी वेसण, डी रांजण. तुमच्याकडे लाईफलाईनचा देखील पर्याय आहे. प्रेक्षकांची मदत घ्या. बर, कम्प्युटरराव थांबा. कम्प्युटरराव, यजवेंद्र महाजन आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. बहुमताचा कौल, कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न वाचून दाखवणार आहे आणि वोटिंग मीटर्स तुमच्या हातात आहेत. तुम्हाला 15 सेकंदाचा अवधी आहे उत्तर देण्यासाठी. बैलजोडीच्या नांगराच्या खालच्या बाजूला असलेल्या टोकदार लोखंडी पट्टीला काय म्हणतात? ए गोफण, बी तिफण, सी वेसण, डी रांजण. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए गोफण 8%, बी तिफण 61%, सी वेसण 28% आणि डी रांजण 3%. बी तिफण. बी तिफण लॉक करा. बी तिफण हे उत्तर बरोबर आहे. प्रेक्षक हो, थँक्यू. खूप खूप धन्यवाद. शेतीसाठी वापरण्यात येणारं एक अवजार आहे. तिफणीच्या साहाय्यानं बियांची पेरणी केली जाते. नांगरणी करताना तिफणीमधून बियाणं जमिनीत पेरलं जातं आणि मग त्यावर माती ढकलल्यावर पेरणी पूर्ण होते. काया मातीत मातीत तिफण तिफण चालती. तुम्ही अनेक राजहंस घडवलेले आहेत की ही जी चौकट आहे ती झुगारून तुम्ही तुमच्यात असलेल्या कौशल्य पणाला लावून त्यांच्यातले राजहंस तुम्ही कसे निर्माण केलेत? आपल्याकडे अनेक दिव्यांग मुलंही येतात, अनाथ मुलंही येतात. हो. त्यांना हे जाणून द्यावं लागतं की तुमच्यात जे काही आहे ते जर तुम्ही शोधलं आणि केलं तर तुम्हाला पोटापाण्याचा प्रश्न आयुष्यात येणार आयुष्यात नाहीये. पडणार नाही. आणि हे मी तुम्हाला खात्रीने सांगतोय, मी स्वतः केलंय माझ्या आयुष्यात. हजारोंची उदाहरणं आहेत. या पद्धतीने मी त्यांच्याशी बोलतो. अगदी. जसं लक्ष्मी नावाची मुलगी आली माझ्याकडे. हम्म, तिला जन्मापासून दोघं हात नाही आहेत. हम्म. अशी कोणतीही मुलं असली, अपंग असतील किंवा आपल्यासारखी सुद्धा असली, तर काहीतरी कमी आहे असंच वाटत असतं आणि मी काही करू शकत नाही असंच वाटत असतं. तर लक्ष्मी जेव्हा आली तेच की मला कुठली तरी नोकरी हवी, शासकीय याच्यात जायचं. पण काउन्सिलिंग केल्यावर जाणवलं की ती कलेत फार छान आहे, पण त्याच्यासाठी पाहिजे ते बळ किंवा व्यवस्था नव्हत्या. हळूहळू त्याच्यावर आम्ही काम केलं. लक्ष्मी आता पायाने सुंदर चित्र काढते. आता विठ्ठलाचं चित्र काढलंय आणि अप्रतिम काढलेलं आहे. राजेश पिल्ले नावाचा विद्यार्थी आपला मुलगा आहे. त्यालाही दोघं हात नाही, पण तो टेक्नॉलॉजीमध्ये इतका जबरदस्त आहे. हे त्याच्यात इथे निवासी प्रकल्प असल्याने काय होतं हे समजतं की कोण काय करतंय, कसं आहे. त्याने BE कॉम्प्युटर सायन्समध्ये कम्प्लीट केलंय. 7.8 त्याचा CGPA आहे आणि तो आता पुण्यात जॉब करतोय. 3 अंध मुलं आहेत आपल्याकडे. ते म्हणतात व्यवसायच करायचा आणि आम्हाला व्यवसायातून करोडपती व्हायचं. तिन्ही ब्लाइंड आहेत.
तर त्यांना ते ज्यांना भेटतात ते म्हणतात छे शक्य नाही, असलं काही करू नका, पोटा पाण्याचं बघा. आपण असं न करता त्यांच्या स्वप्नांना बळ देणं, त्याच्याबरोबर उभं राहणं थोडं, तर या प्रकारे राजहंस शोधायला तसं वातावरण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मग त्यांना त्यांच्यातला राजहंस सापडत जातो. पुन्हा एकदा यजुवेंद्र खेळाकडे. पुढचा जो प्रश्न आहे तो 3,000 रुपयांसाठी आहे आणि हा आहे तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कशानं भाषेचं आणि स्त्रीचं सौंदर्य वाढतं? आणि पर्याय आहेत ए उपमा, बी कोटी, सी कौतुक, डी अलंकार. डी अलंकार लॉक करा. कम्प्युटरराव, डी अलंकार लॉक करा. डी अलंकार हे बरोबर उत्तर आहे. 3,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत यजुवेंद्र. आता तुम्ही शिक्षकांचेही शिक्षक आहात, पण मास्तर या शब्दाची तुमची एक काहीतरी वेगळीच व्याख्या आहे ना? मी शिक्षक आहे, तर मी शिक्षक नाही म्हणत, मी काय म्हणतो, मी मास्तर आहे. गावाकडे काय आहे, मास्तर म्हटलेलं आवडत नाही. अच्छा. हा, मास्तर म्हणजे असं काहीतरी कमी लेखल्यासारखं वाटतं शिक्षकांना. शिक्षक, प्राध्यापक हे जरा सन्मानचं वाटतं. पण खरं तर मास्तर आणि गुरुजी मराठीत तरी या शब्दांना जो गोडवा आणि अर्थ आहे तो त्या बाकीच्या सर, शिक्षक याला नाही आहे. नाही. त्याचं कारण मला असं जाणवलं या सगळ्या प्रवासात, जो मातेच्या स्तरावर जाऊन मुलांचा विचार करतो वर्गातल्या, तो खरा मास्तर असतो. वा. आणि आई कशी असते ना, तिला ट्रेनिंग नाही घ्यायला लागत. सर्व अडचणींवर तिच्याकडे सोल्युशन असतं आणि तिचं एक काम असतं, आपल्या मुलांना ती कुठलीच अडचण येऊ देत नाही. आली तरी ती पहिल्यांदा उभी राहते, सगळा त्रास ती सोसते, मग ती मुलांना घडवते. तर ह्या सगळ्या गोष्टीनं एका आईच्या व्यक्तिमत्वातल्या ज्या मास्तरमध्ये असल्या पाहिजे. आणि बरोबर ते मास्तर, मातेच्या स्तरावर जाऊन जेव्हा मी माझ्या मुलांचा विचार करेल ना वर्गातल्या, तेव्हा सगळं काही घडेल. प्रेम, काळजी, जबाबदारी सगळं होतंय, कुठलीच अडचण येणार नाही. आणि या मुद्द्यावर म्हणून मी काय म्हणतो की मी यजुर्वेंद्र मास्तर आहे. मला माझे मुलं सगळे आता मास्तरच म्हणतात. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो 5,000 रुपयांसाठी आहे. हा आहे चौथा प्रश्न. पुढीलपैकी कोणता खाद्यपदार्थ साखरेच्या पाकातला नाही? आणि पर्याय आहेत ए गुलाबजाम, बी बासुंदी, सी चिरोटे, डी रसगुल्ला. बी बासुंदी लॉक करा. बी बासुंदी. कम्प्युटरराव, बी बासुंदी लॉक करा. बी बासुंदी हे बरोबर उत्तर आहे. आम्हाला हेही माहिती आहे, आग्रह करून जेवू घालणे ही देखील तुमची सवय आहे, होय ना? हो, अनेक मोठी मोठी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली घरी येऊन गेली, खाऊन गेली, सामाजिक क्षेत्रातली, शिक्षणातली. आपल्याकडे मनोबल प्रकल्प जो आहे दीपस्तंभचा, त्याच्यात असं आहे की कोणी पण मुलाने जर खूप छान काही काम केलं, आपण त्याला म्हणतो काहीतरी अचीव केलं त्याने, तर त्याला घरी जाऊन मी माझ्या हातचं खाऊ घालतो. पण मला असं एखादं पोरग जेव्हा येतं आणि त्याला ते फार छान वाटतं खाल्लेलं ना, तर मला खरं सांगतो, मला असं फार छान वाटतं, कृतार्थ सारखं वाटतं. राजेशला घरी बोलवलं होतं नोकरी लागल्यावर, राजेश पिल्लेला, आणि तो पायाने जेवतो ना, म्हणजे, आणि खूप छान जेवतो. आपल्याकडे ते सगळं तयार केलं जातं आधी की यांनी कसं सगळं पायाने करावं, काही फरक पडत नाही. तो पायाने जेवत होता आणि तो जे काही वावा करत होता ना, मला सांगतो माझ्या खूप आनंदी क्षणांपैकी तो एक क्षण होता. अगदी मला खात्री आहे की आपण घडवलेलं एखादं म्हणजे सुंदर शिल्प पाहिल्यासारखं येते खरंच. छान. आणि प्रेक्षकांना खरं तर सांगायचंय की जळगावमध्ये एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात एक खास शेव मिळते जिचं नाव आहे यजुवेंद्र शेव. विशेष काय कारण आहे त्याचं? माझा मित्र आहे शैलेश, तो या सगळ्या व्यवसायात आहे, शैलेश कोलते. तर त्याला मी बऱ्याच वेळा असं सुचवत राहतो, मला काय आवडतं, त्याच्यात काय असलं पाहिजे, अजून काय छान लागेल. तर त्याच्याने ती एक शेव डेव्हलप झाली आणि तो येणाऱ्यांना तो सगळ्यांना सांगतोच की हे सगळं यजुर्वेंद्रचं यजुर्वेंद्र शेव आहे. अच्छा, असं म्हणजे पेटंट तुमच्या नावाने आहे. हे मला खूप आवडलंय.
पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला खेळाच्या पहिल्या टप्प्याकडे घेऊन जातो 10,000 रुपयांसाठी. हा आहे 5वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या खेळात खेळाडू एका पायावर तोल सांभाळत प्रतिस्पर्ध्याचा पाठलाग करतो? आणि पर्याय आहेत ए डबा ऐसपैस, बी लगोरी, सी लंगडी, डी आट्यापाट्या. सी लंगडी. सी लंगडी. लॉक. कम्प्युटरराव, सी लंगडी लॉक करा. सी लंगडी हे बरोबर उत्तर आहे. ₹10,000 ह्या पहिल्या टप्प्यावर आपण अगदी सहज आलेलो आहोत. माझ्या काही मुली आहेत, हम्म, त्यांना ना दोन्ही पायच नाही आहेत. हम्म. आणि आपण असं म्हणतो की तुम्ही सगळं काही केलं पाहिजे, इच्छा आहे ना, आपण मार्ग काढू. मग त्या म्हटलं आम्हाला पण हे जसे लंगडी खेळतात ना, म्हटलं, आम्हाला पण हे खेळायचं आहे. तर याच्यातल्या त्या ऑप्शन मधून मला आठवलं, त्या असा पाठलाग हातांवर करतात. अच्छा. हा. आणि हा. ते तो अनुभव घेतात खेळण्याचा. आणि त्या एका हातावर सुद्धा हे करतात. काही काही खूप छोटी छोटी पण आहे, म्हणजे 2च फूट उंची वाढलेली आहे. हम्म. तर त्यांना म्हटलं तुम्ही दोन्ही हातांवर करा ना. ते म्हटलं नाही नाही, ते कसं एका पायाने करतात, मग आम्ही एका हाताने करणार. आणि ते खेळतात. बापरे. आणि ते खेळतात. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. आता हा जो पुढचा टप्पा आहे त्याला 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे सर. 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. पुढील चित्रात दिसणारं फूल कोणतं आहे ते ओळखा. आम्ही तुम्हाला एक फोटो दाखवणार आहोत, मग मी पर्याय सांगतो. फोटो प्लीज. आणि पर्याय आहेत ए केळफूल, बी सूर्यफूल, सी दगडफूल, डी चक्रीफूल. ए केळफूल. कम्प्युटरराव, ए केळफूल लॉक करा. ए केळफूल बरोबर उत्तर आहे. केळीचे घड लागण्यापूर्वी झाडाला येणाऱ्या फुलाला केळफूल म्हणतात. या फुलाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि त्याची भाजी फार छान होते. केळफुलांची भाजी. होय ना. तरुणांना तुम्ही व्यसन लावण्याचा प्रयत्न करता. करिअरचं व्यसन, लोकांसाठी पॅशन किंवा फॅशन असते. तुम्ही व्यसन का म्हणता त्याला? आजकाल काय झालंय, आपण सगळेच स्क्रीनवर आहेत. मोबाईल आहेत, लॅपटॉप आहेत, कॉम्प्युटर्स आहेत, टीव्ही आहेत. आणि दुर्दैवाने ना मुलं तिकडे गुंतली आहेत. आणि मग हे सगळं बाजूला राहून जातं. करिअर मला काय वाटतं की आपल्याला जे करून दाखवायचंय ना माणसाच्या जन्मात आल्यानंतर, तर असं काहीतरी करावं ना की आपण असताना पण आणि नसताना पण लोकांना बॉस आपली आठवण निघाली पाहिजे की क्या बात आहे. याला म्हणतात काम, याला म्हणतात करिअर. ते व्यसनाशिवाय होत नाही. आणि हे व्यसन लागलं नाही ना सचिनजी, मग दुसरी व्यसनं तर तयार आहेत अशी अगदी, अगदी. अगदी. आणि ती लगेच लागतात. त्याच्यापेक्षा एकदा हे व्यसन लागलं ते अर्थात प्रेरणेने लागतं, सहवासाने लागतं. हो. आणि मग लागतं. त्यामुळे मग हे कामाचं व्यसन व्यसन नव्हता, ते अख्खं जीवन बनलं. मानसीताई, हे जे लोककल्याणाचं व्रत आहे आणि मुलांसाठी हे सगळं करणं जे चाललेलं आहे, त्याकडे तुम्ही त्याग म्हणून पाहता का खरंच? आधी होतं तसं. पहिले 3-4 वर्ष खूप जड गेलं. म्हणजे त्यांना समजणं, त्यांचं काम समजणं, त्याच्या भावना समजणं. पण मग नंतर नंतर त्यांच्या विचारांमध्ये थोडीशी मी रुळत गेले, समजत गेले, कामात थोडीशी वाहत गेले. त्याच्यामध्ये समजायला लागलं की देवाने तर आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या देऊन ठेवलेल्या आहेतच. तर मग यांना जास्त गरज आहे तर आपण यांच्यासोबतच पुढे चालायला पाहिजे. आता तुमच्या मुलांना देखील तुम्ही हे कसं समजवता? समजायची गरजच पडली नाही ऍक्च्युली सर. कारण की जे मुलं बघत गेले ते त्यांच्यामध्ये पाझरत गेलं. हो. थोडे 3-4 वर्ष जे त्यांचे असतात की पप्पा वेळ का देत नाही, आई पप्पा का वेळ देत नाही, तो जर एरिया सोडला तर बाकी मग त्यांना आम्ही मनोबलला घेऊन जायचो किंवा घरी पाहुणे यायचे. तर त्याच्यामध्ये बोलणं ते त्यांना समजत गेलं. म्हणजे श्लोक तर म्हणतो की आई माझी मनी बँक मधले पैसे आपण थोडेसे मनोबलला पण देऊयात. म्हणजे आता तो 4थीत आहे.
पण आहे आपसूक आलंय हा, आता ते ते. आपसूक आलंय ते असं खूप आता ते- एफर्ट्स घ्यावे लागले असं आपल्याला नाही त्यासाठी भागलेलं. म्हणजे काय झालंय, हे स्वतः व्यसनी आहेत, त्यांनी त्यांची व्यसनं सगळी तुम्हाला आम्हाला दिलेली लावून आहेत. दिली ती. होय ना? पण ते चांगलं व्यसन आहे. अर्थात अर्थात. तुमचं सगळ्यात आवडता विद्यार्थी कोण आहे? कविता का बरं? आहे छोटीशी, तिचा आवाज माईक न घेता सुद्धा शेवटपर्यंत तुम्हाला ऐकायला येईल. हा. आता तिचे कितीतरी ऑपरेशन झाले असतील, हम्म. म्हणजे बिलकुल म्हणजे या खुर्चीत सुद्धा ती मावून जाईल. ही खुर्ची सुद्धा मोठी होईल तिला जर बसली तर. पण नेहमी हसत असते, कशा आहेत मॅडम तुम्ही, काय मॅडम. तिला पाहिलं की आपले अर्धे टेन्शन निघून जातात. सचिनजी, कविताला ऐकू पण येत नाही, हो. कविताला पाय पण नाही, आणि कविता 2 फुटांची आहे. हम्म. आता तिला आपण चांगल्या दर्जाचं मशीन दिल्याने आता ती ऐकून सगळं करू शकते, आणि ती आता BA विथ डिस्टिंक्शन पास पण झाली आहे, आणि सेल टॅक्स इन्स्पेक्टर होण्यासाठी तयारी करते, आणि ती नक्की होणार पुढच्या 2 वर्षात. सर, तुम्ही जादूगार आहात, पूर्णपणे जादू. पुढचा जो प्रश्न आहे तो 40,000 रुपयांसाठी. हा आहे 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणतं स्थान संत श्री गजानन महाराज यांचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत: A शेगाव, B गोंदवले, C अक्कलकोट, D शिर्डी. ए शेगाव लॉक करा. ए शेगाव. कम्प्युटरराव, ए शेगाव लॉक करा. ए शेगाव हे बरोबर उत्तर आहे. तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट सगळ्यात मोठा कुठला, काम सुरू केल्यानंतरचा? एक मुलगी आली, तिला म्हटलं कुठून आली बेटा, ते म्हटलं कोल्हापूरहून आली. मग आम्ही परिस्थिती कशी आहे समजून घ्यायला ना विचारतो की वडील काय करतात, त्याच्यानं सगळं समजतं की किती हो. गरिबी आहे. म्हटलं वडील काय करतात, ते म्हटले वडील नाहीत. म्हटलं हो, कधी वारलेत, काय करत होते? वडील नाहीत. मी चिडलोच जरा, म्हटलं तुला समजत नाही का मी काय बोलतोय? तिच्या डोळ्यात पाणी आलं, आणि ती म्हटली सर मी वडिलांना पाहिलं नाही. कारण तोच मार्ग होता पैशांचा, दुसरे पैसे नव्हते. कोणाला सांगावं तर लोकांना विश्वास नाही बसायचा की असं होऊ शकतं. आणि तेव्हा विचार असा केला, एक घर विकून जर 200 घरं उभे राहणार असतील तर हा सौदा खूप चांगला आहे आणि फायद्याचा आहे. आणि चार 5 महिन्यात 200 मुलांना आपण आपलं म्हणू शकलो छान, आणि ते काम सुरू झालं. तर असे काही टर्निंग पॉइंट्स आलेत की त्याच्याने असं जाणवलं, वाटायचं पण ऍक्शन घेतली नाही जायची. आणि मग तिथून असं वाटलं की आता सुटलं पाहिजे, आपण हेच आपलं काम आहे आणि आपल्याला करायचं. मानलंच पाहिजे. पुढचा जो प्रश्न आहे तो 80,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 8वा प्रश्न. दृष्टीहीन व्यक्तींसाठी विकसित केलेल्या लिपीला पुढीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलं आहे? आणि पर्याय आहेत: A सॅम्युअल मॉर्स, B लुई ब्रेल, C अलेक्झांडर मेलविल बेल, D बेंजामिन फ्रँकलिन. बी लुई ब्रेल लॉक करा. कम्प्युटरराव, B लुई ब्रेल लॉक करा. B लुई ब्रेल तर अगदी बरोबर उत्तर आहे. लुई ब्रेल हे फ्रेंच अंध शिक्षक होते. चार्ल्स बार्बिये या सैनिकी अधिकाऱ्यानं कागदावर उठावदार टिंबांचा वापर करून रणांगणावर रात्रीच्या वेळेस संदेश देण्यासाठी एक लेखन पद्धती तयार केली होती. त्या लेखन पद्धतीचा आधार घेऊन 1824 मध्ये लुई ब्रेल यांनी अंधांना वाचता येईल अशी एक लिपी तयार केली. कालांतराने त्यात सुधारणा देखील अनेक होत राहिल्या, आणि ज्यांना दृष्टी नाही सर त्यांना दृष्टी पलीकडे तुम्ही तुमचं ज्ञान दिलेलं आहे, तुम्ही समुपदेशन केलं आहे. त्यांना आज दृष्टी असलेल्यांपेक्षा देखील जास्त दृष्टी तुम्ही या मुलांना दिलेली आहे. मी एक वाक्य म्हणत असतो, सपने देखने के लिए आंखों की जरूरत नहीं होती है, और यदि वो होती तो जिनको आंखें है वो कितने सपने देख लेते. मोठी गोष्ट आहे खरंच.
स्पर्धा परीक्षा हल्ली सर हा एक अगदी कळीचा मुद्दा आहे आणि नोकऱ्या नसल्याने तरुण अस्वस्थ आहेत. या काळात तुम्ही तरुणांना काय मार्गदर्शन करता? स्पर्धा परीक्षेत येताना मला शासकीय नोकरी हवी कायमची आणि मला दुसरा काही आता पर्यायच नाहीये म्हणून मी हे करतोय, किंवा मला हे केलं की मला माझ्या आयुष्याचे सगळे प्रश्न सुटणार आहे, मला मानपान मिळणार आहे, हे असला विचार करून येणार असेल ना तर खरंच येऊ नका. हा काही व्यवसाय नाहीये की तुम्हाला सांगत राहायला लागेल की या हे फार छान आहे. जगातले सगळे करिअर छानच असतात. तुमच्यासाठी ते छान आहे का? तुम्हाला ब्लेझर छान आहे, मला हा शर्ट छान आहे, कोणाला टी शर्ट छान आहे, तर ते तीनही चांगले आहेत. प्रत्येकासाठी काय सूट होतं ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षात येताना 3 गोष्टी लक्षात ठेवा. ही स्पर्धा आहे, हे सोपं वगैरे असणार नाहीये, हे आव्हान असणार आहे. मी करून दाखवीन, माझ्यासह लाखो लोक लढतील, पण मी येणार याच्यामध्ये पुढे आणि नाहीच आलो, कारण ती स्पर्धा आहे, तुमच्या एकट्यावर अवलंबून नाहीये ते. तर तरी सुद्धा मी उभं राहील, हा अनुभव हाताशी घेईल आणि मी माझं आयुष्य घडवेल, ही धमक असेल ना तर स्पर्धेत या, कोणत्याही जगातल्या स्पर्धेत. आजकाल काय झालंय, स्वप्न मोठी मोठी पण करायचं काही नाही. त्याच्यासाठी ज्या काही कष्ट सहन करायला लागतायत ते करण्याची तयारी नाहीये. आणि म्हणून यामध्ये येताना की येस मला काहीतरी करून दाखवायचंय, स्वतःला घडवायचंय, स्वतःला तपासायचंय की मी कुठपर्यंत आहे, कुठे गेलं पाहिजे. नाही झालं तर नक्की काहीतरी अधिक चांगलं माझ्यासाठी असणार आहे, यासाठी हे होतंय. अशा प्रकारची मनोभूमिका आपली पाहिजे आणि त्याची जाण प्रत्येक वेळेला त्या प्रत्येक अपयशात आपल्याला आली पाहिजे. आपल्याकडे काय होतं सर, अपयश नकोच आहे कोणाला, नकोच आहे. हा, आणि पुन्हा ईश्वरा सगळं चांगलं कर असं कोणाचं आयुष्य असतं का? असं म्हणजे नसतं. आव्हानांशिवाय, अडथळ्यांशिवाय, अडचणींशिवाय तुमचं आयुष्य घडत नाही. म्हणजे काय, तुम्ही तयारच नाही होत, तुमचे मसलच बिल्ड होत नाही मनाचे. हे समजून घेतलं पाहिजे कोणत्याही स्पर्धेत उतरताना. आजच्या तरुणांना जे आत्ता सरांनी सांगितलं तेच आणि केवळ तेच बाळकडू आहे की प्रत्येक स्पर्धा ही आपल्याला एक आव्हान आहे आणि त्याला सामोरं आपण गेलंच पाहिजे. परिधी वर्मा नावाची मुलगी माझी जयपूरची आहे, कम्प्लीट ब्लाइंड आहे, 100% ती व्हिज्युअली चॅलेंज आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन्स क्वालिफाय केली तिने, आता इंटरव्ह्यूची तयारी करतेय. आणि या सगळ्यांचे कारण एक असतं, मनात भीती नाही, असुरक्षितता, आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मी सगळ्या गोष्टींना तयार आहे, काहीही येऊ देत संकट. आणि मला पुन्हा एक वाटतं सचिनजी, आयुष्याशी नाही खेळायचं बॉस. याच्या इतकी अमूल्य गोष्ट जगात कुठली नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्याला मेंदू आणि हृदय हे ज्याचं ठिकाणावर आहे त्याच्या इतका भाग्यवान व्यक्ती जगात कोणी नाही. म्हणजे सगळं तुमच्या आयुष्यातलं चाललं गेलं ना तरी वाईट मानू नका इतकं. असं म्हणा की थोडंसंच वाईट घडलंय, अजून तर बरंच काही चांगलं माझ्या आयुष्यात आहे. म्हणजे तुम्ही हा विचार निश्चित विकसित केला ना, तुम्ही असा विचार पण नाही करणार माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल, आणि तुम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या जीवाशी पण खेळणार नाही. जीवन फार भारी आहे यार, लाईफ इज ब्युटिफुल, हे मुलांनी समजून घ्या. आणि तुमचं आयुष्य हे स्पर्धा परीक्षेवर डिपेंड आहे. कोणा व्यक्ती, काही लोक तर ती माझी नाही झाली, तो माझा नाही झाला, मी जीव देणार, कोणावरच आपलं आयुष्य अवलंबून ठेवू नका. जीवन हे खूपच सुंदर आणि खूप अमूल्य आहे असं मला कायम वाटतं. पुढचा जो प्रश्न आहे 1,60,000 रुपयांसाठी, हा आहे 9वा प्रश्न. नाशिक जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या शहरात तोफखाना केंद्र आहे? आणि पर्याय आहेत: ए इगतपुरी, बी लासलगाव, सी मनमाड, डी देवळाली. डी देवळाली लॉक करा. डी देवळाली. कम्प्युटरराव, डी देवळाली लॉक करा. डी देवळाली हे बरोबर उत्तर आहे. एकोणीसशे 47 मध्ये पाकिस्तानमधून नाशिक जिल्ह्यातील देवळालीला तोफखाना केंद्र स्थलांतरित करण्यात आलं. हे आशिया खंडातील सर्वात मोठं तोफखाना केंद्र आहे. भारतीय सैन्य दलातील अधिकारी तसंच जवानांना या ठिकाणी प्रशिक्षण देखील दिलं जातं. अगदी बरोबर उत्तर, 1,60,000 ही रक्कम सर तुम्ही दीपस्तंभसाठी आज जिंकलेली आहे.
या जेवढ्या रकमा तुम्ही दाखवत जातात हा, मला त्याच्यात प्रत्येक दीपस्तंभाचा मुलगा दिसतो. हो ना. कारण माझ्याकडे एक मुलगा शिकला ना त्याला वर्षाला 1,00,000 रुपये खर्च लागतो जवळपास. आणि त्यांच्यासाठीचं घर बनवणं पण चाललंय. त्याच्यामुळे ती प्रेरणा आहे माझ्यासाठी. अगदी. आणि आमची सुद्धा हीच इच्छा आहे की अधिकाधिक रक्कम तुम्ही इथं जिंकावी. येस सर. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 3,20,000 रुपयांसाठी आहे. तयार आहात तुम्ही? येस. इथे जर उत्तर चुकलं तर तुम्ही थेट 10,000वरती येऊ शकता. आणि 2 लाईफलाईन्स अजूनही तुमच्या मदतीसाठी उपलब्ध आहेत. अगदी शंका वाटली तर जरूर त्याचा वापर करा. जरूर. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. स्वामी विवेकानंदांच्या कोणत्या शिष्यानं स्वामी शिष्य संवाद हे बंगाली पुस्तक लिहिलं? आणि पर्याय आहेत: ए. सुरेंद्रनाथ दासगुप्ता, बी. शरदचंद्र चक्रवर्ती, सी. महाराज अजीत सिंग, डी. मंदम चक्रवर्ती आलसिंग पेरुमल. बी. शरदचंद्र चक्रवर्ती. बी. शरदचंद्र चक्रवर्ती. करूया लॉक? होय. कम्प्युटर राव, बी. शरदचंद्र चक्रवर्ती लॉक करा. चारही लेखकांची तुमची अक्षर ओळख होती, नाही. पण हे पुस्तक शरदचंद्र चक्रवर्तींनी लिहिले. होय. यजवेंद्र महाजन, बी. शरदचंद्र चक्रवर्ती हे बरोबर उत्तर आहे. शरदचंद्र चक्रवर्ती यांना स्वामीजींच्या निकट सहवासाचं भाग्य लाभलं होतं. त्यांचे स्वामी विवेकानंदांसोबत होणारे संभाषण त्यांनी स्वामी शिष्य संवाद या त्यांच्या बंगाली पुस्तकात प्रसिद्ध केलं. प्राध्यापक विशम बेनोडेकर यांनी त्या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद केला, स्वामी विवेकानंदांच्या सहवासात सहवासात. असं ते वाच. त्याचं नाव आहे, बेनोडेकर. वा, अगदी बरोबर माहिती. 3,20,000 ही रक्कम जिंकलेली आहे. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत मी सही करेपर्यंत. मला दीपस्तंभ बहुउद्देशीय संस्थेला 3,20,000 रुपये हा चेक लिहिताना अतिशय अत्यानंद झालेला आहे. आणि हा मी तुम्हाला देणार नाहीये, नुसताच दाखवणार आहे. याही पेक्षा अधिक रक्कम तुम्ही जिंकावी आणि पुढल्या प्रश्नांची देखील अचूक उत्तरं द्यावी अशी आमची इच्छा आहे. मी इथं अगदी सांभाळून ठेवलंय. आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, पण त्याआधी आरबीआय कडून काही महत्वाचे संकेत. एटीएम मशीनद्वारे केलेला व्यवहार असफल झाल्यावर आपल्या खात्यातून डेबिट झालेले पैसे जर बँकेनं निर्धारित वेळेच्या आत पुन्हा खात्यात जमा केले नाहीत तर बँकेकडून नुकसान भरपाई दिली जाते. जर बँकेनं अशा प्रकारची नुकसान भरपाई आपणहून दिली नाही तर आपण आरबीआयच्या लोकपालांकडे तक्रार व्यवस्थापन प्रणालीच्या CMS पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. रिझर्व्ह बँक सांगते, माहितगार व्हा, सतर्क रहा. मनी, मॅरेज आणि मासेस यात तरुण अगदी गुंतून गेलाय असं तुम्हाला वाटतं का? हो. आधी भाकरी, हा, नोकरी आणि आणि छोकरी. छोकरी. कारण कसं आहे, भाकरीची सोय पाहिजे, नोकरी पाहिजे, मगच छोकरी भेटते. हे समाजात रूढ झालंय. हो. मी जेव्हा पुण्यातून परत येत होतो, माझं तेव्हा लग्न नव्हतं झालेलं. तेव्हा मला काही हितचिंतकांनी सल्ला दिला होता, देख म्हणे तर ते काम कर, लगन बी करी टाक, मग तुला काय करणं ते कर. अच्छा. हा, म्हणजे एकदा लग्न झालं की मग नोकरीचं झालं, मग आता काय करायचं ते कर. हो. म्हणजे इतकं समाजाच्या मानसिकतेत ते गेलेलं आहे. नाईलाज आहे म्हणून इंजिनिअरिंगला जायचं, नाईलाज आहे म्हणून अधिकारी व्हायला यायचं. मला भीती काय वाटते, अशा मानसिकतेने जर तरुण पिढी पुढे जाईल ना, काय तर ती करणार आयुष्यात कंटाळणार मला नाही सांगा. का?
आणि म्हणून याच्या पलीकडे गेलं पाहिजे आपण. मग मला काय वाटतं कायम की असं उधळून दिलं पाहिजे मस्तपैकी. मी जे म्हटलं की आपल्याला काय आवडतं, काय भावतं, काय जमतं, काय करताना आपल्याला लय भारी वाटतं, ते बस करायला जायचं. माझ्या एका मित्राने पोह्यांचं दुकान सुरू केलंय पुण्याला. हा, त्याने 15 प्रकारचे पोहे ठेवलेत. इंजिनियर झालाय तो. नंतर समजलं त्याला की अरे हे केलं पाहिजे आपण. मग लोक काय म्हणतात ते जाऊ दे तिकडे. तो यशस्वी आत्ता. तुमची डिग्री कधीच तुमचं आयुष्य नाही घडवत. तुम्हाला नोकऱ्या, व्यवसाय जे करायचंय ते तुम्ही कोणत्या डिग्रीत शिकलात, तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकलात का, तुम्ही शहरात शिकला का, हे काहीच विचारत नाही पुढे जाण्यासाठी. कारण हे न्यूनगंड असतात मुलांना खेड्यातल्या. मला इंग्लिश येत नाही, किंवा माझे आई वडील गरीब आहेत, किंवा माझ्याकडे शरीरावर या गोष्टी नाही, मला डोळे नाही याच्या पलीकडे तुम्ही कशासाठी काम करतायत हे जर काहीतरी तुम्हाला सापडलं तर तुमचा प्रवास गुड टू ग्रेट होतो, चांगल्यापासून महानत्वाकडे होतो. हे सांगितलंच जात नाही शाळांमध्ये. हे सांगितलं जातं हे नीट करा, हे वाचा, परीक्षा द्या, मार्क मिळतील, नोकरी मिळेल, झालं कल्याण तुमच्या आयुष्याचं. हेच उद्दिष्ट झालंय. खरंय. पुन्हा एकदा आपण खेळाकडे येऊया सर. हा जो पुढचा प्रश्न आहे तो 6,40,000 रुपयांसाठी आहे आणि हा आहे 11वा प्रश्न. आई ग, वेळ संपली. सर, खरंच आम्हाला फार आनंद झाला की तुम्ही इथं आलात, दीपस्तंभाबद्दल आम्हाला सांगितलं. तुमचं कुटुंब, तुम्ही दोघं आणि 2 मुलं इतकं चौकोनी नाही तर 272 आणि त्याहीपेक्षा अनेक मुलांचं आहे याची आम्हाला कल्पना आहे. ह्या तुमच्या कामाला, तुमच्या कार्याला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमच्या ह्या कामामध्ये माझी काही मदत लागली तर अगदी जरूर, कधीही. आय एम जस्ट अ फोन कॉल अवे. अगदी नुसताच फोन उचलायचा आणि मी हजर होईन याची आज हमी देतो, ग्वाही देतो. अगदी जरूर येईन. आणि तुम्ही इथं आलात, आमच्याबरोबर खेळलात, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.